पेक्षा जास्त स्टुडंट्सला आत्महत्या करावं लागलेली आहे। आणि तरी पण हे बिनलाजासारखे यांच्या खुर्चीवर चिटकून बसलेले आहेत। कधीपर्यंत चालणार हे? कधीपर्यंत चालणार? हे स्टुडंट्स पुढे जाऊन डॉक्टर झाले असते, डॉक्टर होऊन यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, पण या सिस्टमच्या फेलियरमुळे या स्टुडंट्सला स्वतःचा जीव द्यावा लागला। मला नाही वाटत आपल्या देशासाठी याच्यापेक्षा जास्त अपमानास्पद काही असू शकतं। आणि आता येतो मी जे ऍक्शन या सरकारने घेतलेलं आहे। ऍक्शन या सरकारने काय घेतलं आहे? ज्या स्टुडंट्सनी सुसाईड केलं त्याच्यावर यांनी ऍक्शन घेतलंय ट्रान्सफर, सस्पेन्शन पण नाही, ट्रान्सफर। अधिकाऱ्यांचं ट्रान्सफर केलेलं आहे। म्हणजे आपल्या देशात स्टुडंट्सची लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे की तुमच्याकडून साधं सस्पेन्शन पण होत नाहीये। त्यामुळे मी म्हणतोय राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। आता मैं रिक्वेस्ट करतो सोनम वांगचुक सरांना थोड़ा बोलण्यासाठी। सर प्लीज। सभी का अभिनंदन करता हूं। शिक्षा जो कि किसी भी देश की नींव है, उस पर सबका लगाव हो, सबका दिलो जान हो, ये जरूरी है। और मैं बहुत खुश हूं, पिछले 1-2 हफ्ते में अभिजीत दीपके जो कि एक खुद युवक हैं, उनसे मेरी मुलाकात हुई, महाराष्ट्र से हैं, और एक आंदोलन शिक्षा पर लोगों का ध्यान दिलाने के लिए इन्होंने शुरू किया। इसका मैं बहुत ही समर्थन करता हूं। ऐसे ही इनके साथ बहुत से युवा जुड़े हुए हैं और आप सब जुड़े हुए हैं। आप सबका अभिनंदन। जय मातरम। मैं बहुत खुश हूं कि पुणे के धरती पर फिर से आया हूं, जो कि छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है। जय। जो कि सावित्री बाई फूले और महात्मा फूले की धरती है, जो कि साहू जी महाराज की धरती है, जो कि श्री अंबेडकर जी के बचपन की धरती है। मैं पुणे को नमन करता हूं, आप सबको नमन करता हूं, और आपके इस जोश को, ऊर्जा को नमन करता हूं जो आप लोगों ने शिक्षा के लिए दिखाया है आज। जहां ये आप लोगों का ध्यान परीक्षाओं में जो हो रहा है उसकी तरफ खींच रहे हैं, जो अन्याय हो रहा है परीक्षाओं में। मैं पहले भी कह चुका हूं, मुझे तो शिक्षा में बहुत ही अंधकार दिखता है। इसे अंधकार से उजाले की तरफ ले जाने की जरूरत है। बहुत कमियां हैं, बहुत ही परीक्षा केंद्रित है, एग्जामिनेशन सेंटर्ड। अब वो तो है ही, और उसके ऊपर अगर परीक्षा में भी धांधली हो, परीक्षा में भी घोटाला हो, तो फिर हम क्या कर रहे हैं? पहले ही समस्या थी कि शिक्षा को परीक्षा के बराबर मान लेते हैं हम, और वो जो परीक्षा इसका केंद्र बन गया है गलती से, उसमें भी अगर कमियां हो तो फिर जाएं तो कहां जाएं ये बच्चे। तो इसलिए ये बिल्कुल जरूरी है कि ये जो परीक्षाएं हैं, पैमाने हैं, मापक हैं, इनको सही किया जाए, और इसमें जो गलत है हो रहा हो तो उसकी जवाबदेही मांगी जाए, जिम्मेदारी मांगी जाए, जो कि आप सब करते हैं।
बिल्कुल जिम्मेदारी ले, यानी कि हम कह रहे हैं कि जिम्मेदारी लीजिए, जिम्मेदारी लेनी होगी, जिम्मेदारी लेनी होगी। तो बहुत कमियां हैं, जैसा मैं कहता आया हूं, हमारे शिक्षा नीतियों में कुछ बदलाव आ रहे हैं, मगर वो भी जमीन पर नहीं उतर रहा है। और उसके ऊपर आलम ये कि जो परीक्षाएं जो कि बहुत अच्छे बुनियादों पे नहीं है, उसमें भी कमियां हैं। मगर खुशी की बात यह है कि आज भारत में, दिल्ली में, पुणे में, लखनऊ में, अमृतसर में, हर जगह लोग जाग रहे हैं इस कमी की तरफ। युवा जाग रहे हैं, जवाबदेही मांग रहे हैं। और लोकतंत्र की यही शक्ति है, जब लोग जवाबदेही मांगे तो वही शक्ति है, और उसके बिना लोकतंत्र बेमानी है। तो आप लोगों का फिर से बधाई कि आप इस राष्ट्रीय दायित्व को निभा रहे हैं। ये किसी सरकार के खिलाफ नहीं है, बल्कि कोई भी अच्छी सरकार ऐसी जवाबदेही मांगने पर उन्हें बहुत खुशी होनी चाहिए, क्योंकि उनका काम सही होगा। दोस्त सच्चे वो हैं जो आपकी कमियां बता सकें और जो आपसे जवाबदेही मांग सकें। वो दूर के दोस्त हैं, वो दूर के दोस्त हैं, ये उनकी जुबान, मगर वो सच्चे दोस्त हैं। नकली दोस्त वो हैं जो आपके चाटुकार हो, जो आपके हर चीज को सही कहे, चाहे वो सही हो या गलत हो। तो ऐसे नागरिक बने जहां सही हो वहां गलत ना कहें, और जहां गलत हो वहां सही है ना कहें। तो जैसा मैं कह रहा था, शिक्षा और पर्यावरण मेरे मुद्दे हैं, हमारे मुद्दे हैं। भविष्य उज्जवल होने के लिए एक तरफ हमारे बच्चों की शिक्षा बहुत बहुत जरूरी है, वहीं दूसरी तरफ पर्यावरण हमें अगले पीढ़ियों तक स्वच्छ रखना बहुत जरूरी है, जिसमें कि हमारी हवा साफ हो, पानी साफ हो, वरना आने वाली पीढ़ियां सांस के लिए तरसेंगे, पानी के लिए तरसेंगे। तो ये जलवायु, ये पर्यावरण, इसे भी हम उस दूर अंदेशी नजरिए से देखें जैसे हम शिक्षा को देखते हैं। और मैं पुणे को सलाम करता हूं, इससे 2-3 बार पहले भी आया हूं। पुणे के लोग बहुत ही सजग हैं, पर्यावरण के प्रति बहुत ही सजग हैं। मैं इससे पहले जब आया तो कभी नदियों को बचाने की बात चल रही थी, उसके लिए आया। कहीं पेड़ों को बचाने के लिए लोग निकले थे, इसके लिए आया। मुझे आशा की किरण दिखती है पुणे से, महाराष्ट्र से। तो मैं कह रहा था, शिक्षा, पर्यावरण हमारे मुद्दे हैं, और सत्य और अहिंसा हमारा रास्ता है। हम इस मुद्दे के लिए जब आगे बढ़ें तो सत्य पे चलें, सच्चाई के साथ चलें, झूठ के खिलाफ चलें, ताकि हमेशा सत्यमेव जयते हो, जैसा हमारे राष्ट्र का एक जय। और सच्चाई के लिए जी हां, सच्चाई, ट्रुथ शल ऑलवेज प्रिवेल। जिम्मेदारी लें, जहां जरूरत हो राजीनामा दें, जो कुछ करने की जरूरत हो वो करें, मगर बच्चों की भविष्य अंधकार में ना डालें। सत्य के साथ चले। अगर गलत हो रहा है, अगर शिक्षा प्रणाली में, परीक्षाओं के प्रणाली में कमियां हैं, तो उन्हें दूर करने के लिए सच्चाई पे चले, किसी भी झूठ का सहारा ना ले, जिम्मेदारी ले। ये बहुत जरूरी है, सत्य के रास्ते पे हम चलें।
और उसके लिए मैं ये कहूंगा, लोग तो सच्चाई पे चल ही रहे हैं, बहुत जरूरी है कि हमारे देश की जो संचार व्यवस्था मीडिया है वो भी सच पे चले। एक देश की जमीर एक देश की कॉन्शियंस कीपर्स जो आत्मा की आवाज लोगों तक अभिव्यक्त करते हैं, उसे सच्चाई पर चलना होगा, मीडिया को सच्चाई पर चलना होगा, तभी कह सकते हैं हम सत्यमेव जयते। मैं चाहूंगा आजकल जब दुनिया में भारत की चर्चा हो रही है कि यहां फ्रीडम ऑफ प्रेस नहीं है, 157वें की कहीं नीचे हम गिर गए हैं, तो ऐसे में मैं प्रधानमंत्री जी से आग्रह करूंगा कि वो मन की बात में प्रेस को, मीडिया को जो वो आजादी देंगे उसके ऊपर भी चर्चा करें, क्योंकि जब तक देश की मीडिया साफ सुथरी और सच नहीं होगी तब तक लोगों तक सच्चाई नहीं पहुंचेगी, झूठ फैलेगा और सच्चाई दब के दम घुटने पे मजबूर होगी। तो मैं चाहूंगा कि आने वाले भारत में अगर भारत को विश्व गुरु बनाना है, अगर भारत को विकसित भारत बनाना है, तो शुरुआत संचार माध्यमों के, मीडिया की आजादी से शुरू करें और इसमें भी हम भारत को विश्व गुरु बनाएं। 1 नंबर नहीं हो नॉर्वे की तरह, 2 नंबर नहीं हो तो पहले 10 में तो जरूर आए भारत। तो सत्य हमारा रास्ता है, अहिंसा हमारा रास्ता है। अहिंसा, आपने देखा होगा कि किस तरह से बहुत ही सुंदरता से ये जो आंदोलन चल पड़ा है युवाओं का शिक्षा के लिए, ये कितना अहिंसक रहा है, इसे आपने देखा होगा। और ये इसी अहिंसा की ताकत है। बहुत लोग पूछते हैं कि ये कैसे हो गया कि विमान स्थल पे ही आपको अनुमति दी गई, जंतर मंतर के लिए अप्रूवल, परमिशन एयरपोर्ट पे दी गई, कोई गिरफ्तारी नहीं हुई। तो मैं कहूंगा इसका बल था अहिंसा, सत्य, क्योंकि हम सब ने कह दिया था कि कोई हिंसा न करे न करने दे, सतर्क रहें और फूल दें दूसरी तरफ। तो इसलिए अहिंसा के इस शक्ति के सामने सरकार ने भी बहुत ही प्यार और मोहब्बत दिखाया, इसलिए इन्हें परमिशन 1 घंटे में दिया गया और गिरफ्तारी की कोई बात नहीं चली। और अगर इसी तरह अहिंसक रूप में यह आंदोलन चलता गया तो देश में बहुत बड़ा बदलाव भी आएगा और यही हम उम्मीद करते हैं। वरना हिंसा के हथियार दूसरी तरफ बहुत बड़े बड़े हैं, मगर अहिंसा का कोई जवाब नहीं है। तो आप कौन सा चुनना चाहेंगे, अहिंसा और फूल के हथियार या फिर पत्थर लाठियों के हथियार? तो अहिंसा परमो धर्मा, अहिंसा पे हम चलेंगे, यही हमारा रास्ता है। और न्याय इंसाफ हमारी मंजिल है। आखिरकार हमारा लक्ष्य होगा कि हम इंसाफ तक पहुंचे, शिक्षा के द्वारा समाज में इंसाफ, हर बच्चे को, हर तबके को, हर प्रांत को, हर जाति को, हर धर्म को एक जैसा भविष्य मिले, ऐसा इस आंदोलन का लक्ष्य है। न्याय मिले, न्याय की पालिका भी
शुद्ध हो, स्वच्छ हो, ऐसी हमारी प्रार्थना है। जिस तरह की हम उम्मीद करते हैं संचार माध्यमों से, वैसे ही न्यायपालिका भी हमारी उम्मीद है, आशा है, प्रार्थना है कि इसे स्वच्छ रखा जाए ताकि देश सच में विश्व गुरु बने। तो आखिर में मैं फिर यही कहूंगा कि शिक्षा और पर्यावरण हमारे मुद्दे हैं और सत्य और अहिंसा हमारा रास्ता है और इंसाफ हमारी मंजिल है। जय महाराष्ट्र, जय हिंद। सगळ्यात पहिले मला तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण की जेव्हा मी अमेरिकेमधनं फ्लाईटमध्ये बसलो होतो तेव्हा असं मला हे नक्कीच माहिती होतं की मला अटक करण्यात येणार आहे. पण मी असं ठरवलं होतं, मला जरी अटक झाली तरीही चालेल. मला माहिती होतं, मला भरोसा होता की तुम्ही लोक ही मुवमेंट पुढे चालवणार आणि ही तुमचीच ताकद होती, ही तुमची शक्ती होती, ज्याच्यामुळं हे लोक मला अटक नाही करू शकले. मी जेव्हा अमेरिकेवरून निघालो, माझी आई तेव्हा खूप रडत होती. जितकं मी अमेरिकेला जाताना ती रडली नव्हती, तेवढं ती रडली जेव्हा मी आपल्या देशात वापस येत होतो. कोणत्या आईला असं वाटत नसेल की तिचं लेकरू घरी आलं पाहिजे, पण तरी ती म्हणली घरी तू इंडियात वापस येऊ नको, हे लोक तुला अटक करतील नाही ते तुझ्यासोबत काही बरं वाईट करतील. आणि हे सांगायचं कारण म्हणजे ही फक्त माझ्या एकट्याची सिच्युएशन नाहीये. असे सगळे आई वडील इथं बसलेले असतील आज, ज्यांना वाटतं की माझा मुलगा जर राजकारणावर बोलला, माझी मुलगी जर सरकारला प्रश्न विचारेल तर त्यांच्या सोबत काही बरं वाईट होईल किंवा केस टाकल्या जातील. तर ही सगळ्या आई वडिलांच्या मनात भीती आहे. तर मला फक्त त्या आई वडिलांना सांगायचं आहे, तुमच्या मुला मुलींना तुम्ही बोलवण्यापासून थांबू नका. जेलमध्ये जायचं असेल तर मी जाईल. आता कॉकरोच जनता पार्टी, जेव्हा मी हे सुरू केलं, हे मजाकमध्ये सुरू झालं होतं, पण हा तुमचा असंतोष होता, हा तुमचा राग होता या सरकाराविरोधात, ज्यांनी या मजाकाला एक सिरियस मुवमेंट बनवून टाकलेले. सो थँक्स टू ऑल ऑफ यू फॉर दॅट. आणि मला जेव्हा हे सुरू झालं तेव्हा बरेचसे लोक मला इंटरव्ह्यू मध्ये विचारत होते, असतील 10 मिलियन, असतील 20 मिलियन, पण हे सगळं सोशल मीडियावर आहे, जमिनीवर कोणीही येणार नाही. जंतर मंतरवर जेव्हा मी गेलो तेव्हा पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. आणि मी आज सकाळी सगळ्या मीडियाला सांगत होतो, जंतर मंतर पेक्षा जास्त कॉकरोच आज पुण्यात येतील. आणि पुण्याने ते करून दाखवले. जंतर मंतर पेक्षा मोठी सभा आज आपली झालेली आहे. आणि काय हे लोक जेव्हापासून ही मुवमेंट सुरू झालेली आहे, काय मागतोय आम्ही फक्त राजीनामा मागतोय. कशासाठी मागतोय? नीटचे 22 लाख स्टुडंट, सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट, सीयूईटीचे 16 लाख स्टुडंट, एसएससी जीडीचे 40 लाख स्टुडंट, असे 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट आहे ज्यांच्यासोबत असे 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे. आणि तरीही कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये, तरीही कोणी राजीनामा द्यायला तयार नाहीये. तर आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही कधीपर्यंत असे बिनलाजापणे तुमच्या खुर्चीवर बसून राहाल. आणि आपल्या देशाचे जे विश्वगुरु आहेत, जे महामानव आहेत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यासाठी हे 1 करोड स्टुडंट्स महत्वाचे का तुमचा एक इनकॉम्पिटेंट मिनिस्टर महत्वाचा आहे?
तुम्हाला निवड करावं लागेल. जर तुम्ही त्यांना काढणार नाही तर उद्या तुमचं ट्रान्सफर करण्यात येईल. आता अजून सहन करणार नाहीत लोक. स्टुडंट्स आत्महत्या करतायत. मी तरी आज इथं उभा आहे, तुम्ही सगळे इथं बसलेले आहेत, पण त्या आई वडिलांचं काय ज्यांच्या लेकरांनी आत्महत्या केलेली आहे. तुम्हाला या आणि मला बरेचसे लोक म्हणतात की जेनझी आंदोलन करतोय, जेनझी आंदोलन करतोय. शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो. आणि अजून एक सोनम वांगचुक सर, रँचो रँचो सोनम वांगचुक सर हे या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट आहे. अशा माणसाला शिक्षा मंत्री करण्याच्या जागी यांनी जेलमध्ये टाकलेलं होतं. आज मी बातमी वाचली आहे, जे जंतर मंतरवर एक टीचर आली होती आमच्या मुवमेंटला सपोर्ट करायला, तिलाही सस्पेंड करण्यात आलेलं आहे. मला हे कळत नाहीये, यांना जेलमध्ये टाकण्याजागी, मला जेलमध्ये टाकण्याजागी किंवा त्या टीचरला सस्पेंड करण्याजागी तुम्ही तुमचं काम नीट का नाही करत? तुम्ही पेपर लीक का नाही थांबवत? तुम्ही राजीनामे का नाही घेत? जर तुम्ही राजीनामे घेतले असते तर मला अमेरिकेवरनं इथं यायची गरज पडली नसती. जर तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला असता तर इतक्या सगळ्या स्टुडंट्सना आज इथं रस्त्यावर बसावं नसतं लागलं. तर तुम्ही काय चालवलेलं या देशात हा तुम्हाला विचार करावा लागेल. आणि आता मी तुमच्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो, आता मला एक और ये लद्दाख के तरफ से डिग्री आहे, नोकरी कुठे आहे? आता मी याच्यावरच येतोय. मित्रांनो, मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात जे राजकारण चालू आहे, जी पॉलिटिक्स चालू आहे, त्याच्यामुळे आपलं काय नुकसान होते हे आज आपल्याला समजते. 10-12 वर्षापासून देशात नुसतं हिंदू मुसलमान चालू आहे. याच्यानी हे करता काय? याच्यानी हे आपल्याला कुठे ना कुठं मॅनिप्युलेट करताय. आपण ऍज अ सिटीजन विचार करणं बंद केलेलं आहे. आपण हिंदू किंवा मुसलमान आहे या पर्स्पेक्टिव्हने आपण विचार करतोय. त्यांना पण हेच पाहिजे, त्यांना डिवाइड करायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही स्वतःचा हिंदू म्हणून विचार करसाल, स्वतःचा तुम्ही मुसलमान म्हणून विचार करसाल, तेव्हा तुम्ही फक्त धार्मिक विषयांचाच विचार करसाल. तुम्ही एम्प्लॉयमेंटचा विचार नाही करणार, तुम्ही एज्युकेशनचा विचार नाही करणार, तुम्ही जॉब्स, महागाई याचा विचार नाही करणार. तर हे लोक 10 वर्षात त्या गोष्टीत सक्सेसफुल झालेले आहेत. पण आता तुम्ही सगळे लोक इथं जमलेले आहेत, ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे की या देशात याच्या पुढे हिंदू मुस्लिमची राजनीती नाही चालणार. हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं चलेगी, नहीं चलेगी. हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं चलेगी, नहीं चलेगी. कुठं ना कुठं आपण विचार केला पाहिजे. ज्या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने आपल्याला दिलं काय? आज देशात 40 वर्षात सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे.
कशामुळं कशामुळं? कारण की नुसतं हिंदू मुस्लिम मध्ये अडकून ठेवले, फसून ठेवले आपल्याला. काय चालू आहे आपल्या देशात? हिंदू मुस्लिम चालू आहे, त्याच्यात आपल्याला भेटतं काय? रस्त्यावर खड्डे भेटतायत. हिंदू मुस्लिमच्या राजनीतीमध्ये आपल्याला भेटतं काय? आपल्याला कोसळणारे पूल भेटतायत. त्याच्यात हिंदूही मरतायत, त्याच्यात मुसलमानही मरतायत. सगळं जग एआय मध्ये पुढे चाललंय, सेमी कंडक्टर मध्ये पुढे चाललंय, क्लीन एनर्जी मध्ये पुढे चाललंय. आणि आपण काय करतोय? हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण. कोणाकोणाचा हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्समुळे फायदा झालाय? रंग दिला तर फक्त आता इथं घोषणा देऊन चालणार नाही. मला तुमच्या सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. यानंतर कोणीही हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये अजिबात एंगेज करणार नाही. भलेही ते ब्रिटिश असो, हिंदू मुस्लिम नहीं चलेगा, हिंदू मुस्लिम नहीं चलेगा, और हिंदू मुस्लिम नहीं चलेगा, हेट पॉलिटिक्स नहीं चलेगा. जंतर मंतरला आम्ही जेव्हा प्रदर्शन केले तेव्हा आम्ही सांगितलं होतं, धर्मेंद्र प्रधानजी रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय, राजीनामा द्या. जर तुम्ही राजीनामा नाही दिला तर पुण्यातले आज एवढे जिथं लोक बसलेले ते सगळे दिल्लीला 20 तारखेला येतील. कोण कोण दिल्लीला 20 तारखेला येईल? हात वरती करा. चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. चलो दिल्ली, चलो दिल्ली. आणि या आंदोलनाची, देशव्यापी आंदोलनाची सुरुवात मी पुण्यातून केली आहे, कारण मी स्वतः पुण्यातून शिकलेलो आहे. या युनिव्हर्सिटीमधून मी कितीदा चक्रा मारलेल्या आहेत, कितीदा मित्रांना भेटायला आलेलो आहे. तर मला कोणी विचारलं आज सकाळी पुणेच का? अरे म्हणलं पुणे माझं होम ग्राउंड आहे. मला म्हणत होते दिल्लीत जशी गर्दी झाली तशी पुण्यात होईल का? म्हणलं जर माझ्या होम ग्राउंडवर गर्दी नाही होणार तर कुठं होणार? पुणेकर विथ यू, पुणेकर विथ यू, पुणेकर विथ यू. आता पुण्यातून मी जाणार आहे लखनौला, तिथून मी जाणार आहे लखनौ नंतर अमृतसरला, जयपूर, बँगलोर, जिथं जिथं गरज पडेल मी तिथं जाईल. आणि या देशातला सगळा युवा, सगळे स्टुडंट्स 20 तारखेला दिल्लीला येतील. आणि धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन घेतल्याशिवाय वापस जाणार आहे. 20 जूनला आपल्याला दिल्लीला यायचं आहे. आणि मी तुमच्यावर काउंट करतोय. मी अमेरिकेतून एकाच भरोश्यावर आलोय की तुम्ही सगळे लोक सोबत उभा असाल. आणि मला आता गॅरंटी आहे की तुम्ही नक्की सोबत उभा असाल. आणि आता मी एक अनाउंसमेंट, जब तक इस्तीफा नहीं होता है तब तक चलेगी. एक मिनिट इथं अल्टीमेटम दे दिया है, सैटरडे तक रिजाइन करिए. सैटरडे को रिजाइन नहीं करते हो तो 20 जून को हम सब दिल्ली आ रहे हैं.
जरा लक्ष द्या महत्वाचं चाललंय. आता मी थोडं मुख्यमंत्री जे आपल्याला बोलले अराजक तत्व आहेत. आता आपल्याला मी जेव्हा जंतर मंतरवर निघालो एअरपोर्टवरनं बाबासाहेब आंबेडकरांचं असंच एक पुस्तक घेऊन त्याच्यावर मुख्यमंत्री साहेब बोलले अराजक तत्व. मला मुख्यमंत्री साहेबांना विचारायचं आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक आहे का? जे भीमच्या घोषणा देतात ते अराजक आहे का? नाही. आणि त्यात मुख्यमंत्री साहेब हे पण बोलले की यांनी नुसतं संविधानाचं पुस्तक पकडले, यांना संविधान माहिती नाही. त्याच्यावर मला मुख्यमंत्री साहेबांना विचारायचंय, संविधानात कुठं लिहिलं होतं सकाळी 5 वाजता विदाऊट मेजॉरिटी तुम्ही शपथ घेऊ शकता? तर मुख्यमंत्री साहेब आम्ही जय भीमचे नारे देऊ, जय 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 जय